भोकरदनची मनमानी मोडीत काढू अब्दुल सत्तार आणि मी जुने मित्र, आम्ही आता मैत्री निभावणार, खासदार कल्याण काळे। रावसाहेब दानवे यांना हिंदुत्व आता दिसत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात महिलांवर लाठी हल्ला झाला, त्यावेळी ते कुठे गेले होते? त्यांचे हिंदुत्व आम्हाला व लोकांना बघून घ्यायची भाषा करतात, परंतु जनतेने त्यांना आता बघून घेतले आहे। आमदार अब्दुल सत्तार व मी, आम्ही दोघे जुने मित्र आहे, आम्ही आता मैत्री निभावणार आहे। दोघे मिळून सोबत काम करून मतदारसंघाचा विकास करू आणि भोकरदनची मनमानी मोडीत काढू, असे सूचक विधान काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी भराडी येथे आयोजित जाहीर सभेत केले। गुरुवारी दुपारी 12 वाजता सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील पूर्णा नदीवर घुर्डी नदी, वांगी बुद्रुक येथील गाव नाला, तर उपडी व मांडगाव येथील अंजना नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर 12,55,81,000 रुपयांचा एकूण 5 पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार होते। सिल्लोड तालुक्यातील आणखी काही गावांसाठी 50 कोटींच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। तालुक्यातील विकासासाठी आम्ही दोघे निधी कमी पडू देणार नाही। खासदार कल्याणराव काळे यांच्या पुढाकाराने वरील गावातील अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले। तर आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे सिल्लोड मतदारसंघात झाली। ते सर्वांना सोबत घेऊन चालतात, त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे, असेही यावेळी कल्याण काळे म्हणाले। रावसाहेब दानवे यांना पराभव जास्तच जिव्हारी लागला। मला आणि आमदार अब्दुल सत्तार यांना सोबत पाहून भोकरदनच्या भुवया उंचावतात। अब्दुल सत्तार यांनी 5 वर्षात 10,000 सिंचन विहिरींना मान्यता दिली। भोकरदनमध्ये एकही विहीर मंजूर नाही। शासनाच्या लाभाच्या योजना भोकरदन जाफराबाद मधील लोकांना मिळत नाही। जालन्यात हम बोले सो कायदा आहे, परंतु आता तसे होणार नाही। त्यांची हुकुमशाही मोडीत काढू, असे यावेळी कल्याण काळे म्हणाले। राजकारण बाजूला ठेवून मतदारसंघाचा विकास करू, आमदार अब्दुल सत्तार। तर यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी अध्यक्ष भाषणात आम्ही दोघे राजकारण बाजूला ठेवून एकत्र मिळून मतदारसंघाचा विकास करू। या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे, जातीपातीच्या राजकारणाला किंमत देत नाही, विकासाला किंमत देते। यामुळे जनतेला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी हमी दिली आहे। प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मतदारसंघात रस्त्यांचा विकास होत असून आज उद्घाटन झालेल्या पुलांच्या कामामुळे धानोरा, पळशी, सिसारखेडा, उपडी, भराडी, वांगी, मोढा यासारख्या गावांना 12 महिने जोडण्याचं काम होणार आहे। तालुक्यातील अंभई, नानेगाव, जंजाळा, आमठाणा, कोटनांद्रा, बोरगाव बाजार ते बोरगाव, सारवणी ते खातखेडा, राज्य महामार्ग रस्ता ते सारोळा रस्ता आणि सिल्लोड ते दहेगाव या नवीन 50 कोटींच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। देश विघातक शक्तींच्या हातात गेलाय। लोकसभेत एक हाती सत्ता आहे। आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले जात नाही। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, खतांच्या किमती वाढल्या आहेत। देश विघातक शक्तींच्या हातात गेलाय। जनतेने वेळीच विचार करण्याची गरज असल्याचंही यावेळी खासदार कल्याण काळे म्हणाले आहेत। तर या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन पाटील गाढे, बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन, युवा नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, गणेश वाघ, धैर्यशील तायडे, सुधाकर पाटील, प्रवीण मिरकर, राजू गौर, निजाम पठाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, व्हाईस चेअरमॅन अनिस पठाण, रमेश साळवे, दामोअण्णा गव्हाणे यांच्यासह भराडी सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, गणेश गरुड, विठ्ठल सपकाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, आरेफ रब्बानी, कोंडीबा राकडे, दिनकर गोरे, पोलीस पाटील शेरू जमादार, सोमीनाथ गोरे, बाबूराव महाराज बिडवे, आसेफ पठाण, राहुल महाजन, अर्जुन शेळके, मयूर अग्रवाल, सदाशिव खोमणे, विशाल महाजन, सय्यद मोइनुद्दीन यांच्यासह बाबासाहेब देशमुख, सिकंदर खान पठाण, जब्बार पटेल, शेख रब्बानी, अजय राकडे, अंभईचे सरपंच रामदास दुतोंडे, पिरोळा सरपंच रवी काळे, युवा सेनेचे शिवा टोंपे, गणेश ढोरमारे, जगन्नाथ कुदळ, डॉक्टर दिनेश साळवे, गजानन वाघ, रवींद्र काकडे, विलास वाघ, भाऊलाल दुधे, आनंदा दुधे, सोमीनाथ काकडे, प्रभाकर सुरडकर, प्रमोद शिंदे, डॉक्टर अनिल साळवे, नामदेव पांढरे, संभाजी हावळे, विनायक पांढरे, चांदापूर सरपंच रमेश ठाकूर, सलीम पटेल, समाधान जंजाळ, समाधान साळवे, मोढा सरपंच लक्ष्मण कल्याणकर आदींसह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.